तयारी बघून सगळ्यांना अंदाज आलाच असेल की आजचा मेनू काय आहे ते. इडली. हो, आज मी बनवली इडली आणि सोबत फक्त सांबार बनवलं आहे मी आज. खोबऱ्याची चटणी नाही बनवली. खायला जरी सोपी वाटत असली तरी बनवायला मात्र किती मेहनत लागते हे फक्त आम्हाला लेडीजलाच माहिती असतं. आणि त्यात अजून घरात एखाद व्यक्ती अशी असतेच की जी म्हणते हा तर नाश्ता झाला, जेवणात काय बनवणार. खरंच तेव्हा असं वाटतं ना की का उगाच इतकी मेहनत घेतली आपण, हो की नाही. 2 दिवसापासून आदूची तब्येत थोडी बरी नाही, पण आज जरा जास्तच त्याला ताप वगैरे आलाय, तर त्याला संध्याकाळी मी दवाखान्यात घेऊन जाणार आहे. अजिबातच सोडायला तयार नाही मला, म्हणून कडेवर घेऊन एका हाताने काम करावं लागत होतं. आता ही कला आदू झाल्यावर माझ्यात कधी आत्मसात झाली हे मलाच कळले नाही. असो, इतकं त्याला बरं नाही तरी पण उड्या मारणं मात्र आमचं काही कमी होत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, पोर आणि ढोळ सारखंच असतं. असं म्हणजे त्यांना कितीही त्रास झाला तरी ते सहन करतात. तसं आपलं नसतं. आपल्याला जर थोडा ताप जरी आला तरी आपण बेड सोडत नाही. हाच फरक असतो आपल्यात आणि त्यांच्यात. अजून मार्च महिन्यात सुरू आहे तरीसुद्धा इतकं उकळतं आहे ना की आत्तापासूनच कूलर लावावं लागतंय. त्यानंतर आमचं रोजचं ठरलेलं रात्री जेवण झाल्यावर खाली वॉकसाठी जायचं. ॲक्च्युली तो आदूला खेळण्यासाठीचा वेळ असतो. वेळ झाला की आपला हात पकडून तोच आपल्याला डोअरपर्यंत घेऊन जात असतो. सो आजसाठी इतकंच. परत भेटू, तोपर्यंत बाय.